सुरुवातीला महत्त्वाची बातमी साताऱ्यामधून एका कारवाई संदर्भातली आहे। साताऱ्यामधील जावळी तालुक्यातील सावरी गावामध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली आहे। पहाटेपासून सुरू असलेली ही कारवाई आता पूर्ण झाली असून सावरी येथून 3 परप्रांतीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। मुंबई क्राईम ब्रांचने केलेल्या छापेमारीत सुमारे 7 किलो 718 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 38 किलो लिक्विड असा 115 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजलेली आहे। या प्रकरणामधील ताब्यात घेतलेल्या आरोपींना घेऊन पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालंय। पुढील तपास मुंबई क्राईम ब्रांचकडून केला जाईल। दरम्यान या संपूर्ण कारवाईबाबत सध्या पोलिसांनी अधिकृत माहिती देण्यास मात्र नकार दिलाय। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात ट्विट करत काही सवाल उपस्थित केले। इथे नेमकं काय सुरू आहे? ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का नातेवाईकांची? तिथे ड्रग्जची फॅक्टरी सुरू आहे का बोगस नोटांचा कारखाना? जादूटोणा सुरू आहे की आणखीन काही अवैध धंदे? असे सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलेत। मुंबई क्राईम ब्रांच आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे का पोहोचले आहेत? सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करतंय असा प्रश्न त्यांनी केलाय। या संदर्भात माहिती घेऊयात राहुल तपासे यांच्याकडून। राहुल तपासे, हे या प्रकरणामध्ये आता 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या आरोपींची नेमकी पार्श्वभूमी काय माहिती कळतीये? तृप्ती हे जे परप्रांतीय आहेत ते नेमके कोणत्या भागातील आहेत, त्यांची नावं काय आहेत हे पोलिसांनी सांगण्यास टाळाटाळ केलेली आहे। यामध्ये त्यांचं एक म्हणणं होतं की याच्यामध्ये आणखी काही रॅकेट पुढे येण्याची शक्यता आहे। या लोकांची नावं आता आम्ही एक्सपोज करणार नाही एवढं सांगत असताना मात्र त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिलेला आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 7 किलो 718 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 38 किलो लिक्विड यासाठी बनवण्यासाठी जे लागणार होतं तेही पोलिसांनी जप्त केलेलं आहे। सगळा जो मुद्देमाल आहे तो पोलिसांनी आता मुंबईच्या दिशेने नेलेला आहे। यामध्ये स्थानिकांची चौकशी सुरू असल्याचं एकंदरीत सांगितलं जातंय। यामध्ये आता स्थानिकालाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यालाही यामध्ये कदाचित आरोपी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण ज्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये तिथला जो स्थानिक आहे त्याचा प्राथमिकदृष्ट्या त्याला याबाबत कोणती माहिती पोलिसांनी म्हणजे तिथल्या आरोपींनी दिलेली नव्हती की आम्ही नेमकं या खोलीमध्ये नेमकं काय करणार आहोत। मात्र या कारवाईमध्ये त्यालाही आता पोलिसांनी आरोपी करण्याचा शक्यता नाकारता येत नाही। तृप्ती, एकंदरीतच सातारा पोलिसांना याबाबतची भनकी कोणती नव्हती, मात्र पर्यटन स्थळ म्हणून जे बामणोली आहे त्याच्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या सावरी गावामध्ये हा सगळा प्रकार सुरू होता। सातारा पोलिसांना याबाबतची कोणतीही माहिती नव्हती। एकंदरीतच आता या कारवाईमुळे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे हे निश्चित। हर्षवर्धन, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे ड्रग्जचा साठा करण्यात आलेला होता आणि या संदर्भामध्ये पोलिसांना कोणतीच कल्पना नव्हती, ही एक आश्चर्याची गोष्ट आहे। तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे या ठिकाणी एक स्थानिक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या व्यक्तीचे काही राजकीय संबंध आहेत का? कारण या संदर्भामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा बरेच प्रश्न उपस्थित केलेत। निश्चित म्हणजे तृप्ती, ह्याच्यामध्ये आता राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील, मात्र यामध्ये संबंधित जो कोण आरोपी आहेत स्थानिक आहेत तो त्याचे इथल्या दरे गावातील लोकांशी काही लागेबंधे आहेत का ह्याच्या संदर्भामध्ये आता पोलीस चौकशी करून पुढे सांगतीलच। मात्र सध्या तरी अद्यापपर्यंत तरी आपल्याकडे अशी कोणतीही माहिती नाही की ते या राजकीय लोकांशी संबंधित असलेला व्यक्ती आहे। निश्चितच पुढे तपास गेल्यानंतर अनेक खुलासे सुद्धा होणं अपेक्षित आहे। धन्यवाद राहुल संपूर्ण माहिती करता।